आपण थेट जाणार आहोत नागपूरमध्ये। नागपूर अमरावती महामार्ग संतप्त नागरिकांनी रोखलेला आहे। आपल्याला माहिती आहे काल स्फोटकांच्या कंपनीमध्ये स्फोट झाला होता, ज्यात 6 कामगारांचा मृत्यू झाला होता, 3 जण गंभीर जखमी झाले होते। त्यांच्या कुटुंबियांनी तत्काळ मदत मिळावी यासाठी हा महामार्ग रोखून धरलेला आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भात ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत। तुषार, निश्चितच चामुंडी कंपनी समोरील हे दृश्य आपण बघू शकतो की पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये झटापट होत आहे। नागरिकांचं असं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत जे मृतक आहेत त्यांच्या परिवाराला 25 लाखाचा धनादेश त्यांच्या कुटुंबियाच्या हाती सुपूर्द केला जात नाही तेव्हापर्यंत या लोकांना आम्ही यांचे मृतदेह त्यावर हे करणार नाही। मृतदेह जर का आपण बघितले तर त्यांनी इथे ती ॲम्ब्युलन्स आहे, त्या ॲम्ब्युलन्समध्ये आणलेले आहे। थोड्या वेळाआधी इथे सौम्य स्वरूपाची बॅरिकेडिंग जे करण्यात आली होती ती बॅरिकेडिंग तोडून काही नागरिकांनी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काही प्रमाणामध्ये एक सौम्य हलकासा लाठीचार्ज देखील करण्यात आला आहे। आपण बघू शकतो की मृतदेह हे या ॲम्ब्युलन्सच्या आतमध्ये काही नागरिक आपण त्यांना विचारूया, तुमची काय मागणी अंतिम संस्कारासाठी पैसा नाही, गरीबाच्या घरी ते काय करणार आहे? इथं मालिक काहीच नाही देऊन राहिला, फक्त आश्वासन देते मंत्री बघ झालं, काही नाही, एक पैसा नाही दिला, ते काय करणार आहे गरीब लोक? मृतदेह इथे कशाला आणले मग तुम्ही? कंपनी म्हणजे आपल्या पैसा दिला पाहिजे, त्याची मागणी आहे, त्याने द्यायला पाहिजे ना। 24 घंट्यापासून हे चालू आहे सर। इकडे जर का इकडे जर तुम्ही बघितलं ना तर या ठिकाणी एक तणावाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। तणावाची स्थिती तिथे जर समोर बघितलं तर त्यावर लक्षात येतं की हे बघा, जे तरुण आहे ते आक्रमक झालेले आहे, आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे। मृतदेह हे कंपनीच्या दारावर नेण्याचा प्रयत्न करत आहे। पोलीस आणि इथले जे स्थानिक यांच्यामध्ये मोठी झटापट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।